उल्हासनगरात अनधिकृत बांधकामांवरील कारवाई दरम्यान एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून घेतलं तर दुसरी थेट जेसीबीतच जाऊन बसली. मात्र हा सगळा विरोध मोडून काढत पोलीस बंदोबस्तात महापालिकेने आपली तोडक कारवाई पूर्ण केली. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 2 मधील हनुमान नगर परिसरात महापालिकेच्या भूखंडावर अनेक अनधिकृत बांधकामं उभी राहिली होती. पक्की घरं, जोते आणि पत्र्याची घरं बांधून जागा हडपण्याचा प्रकार सर्रासपणे सुरू होता. याबाबत प्रभाग समितीने अनेकदा नोटीस बजावूनही अतिक्रमणधारक स्वतःहून जागा रिकामी करत नसल्याने अखेर सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी आणि मनीष हिवरे यांच्या पथकाने अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली. मात्र या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला. एका महिलेने अंगावर रॉकेल ओतून घेतलं, मात्र पोलिसांनी तिला वेळीच ताब्यात घेतलं, तर दुसऱ्या महिलेने थेट जेसीबीत उडी घेत कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस बंदोबस्तात हा विरोध झुगारून महापालिकेने आपली कारवाई पूर्ण केली. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, उल्हासनगर.